अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये पोलिसांच्या पथकाने तब्बल 14,33,670 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार 11 मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांना हॉटेल जय भवानी नवीन कायगाव येथे काही इसम हे पैशाच्या हारजीतवर जुगार खेळ खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने वरिष्ठांना त्यांनी याबाबत माहिती दिली। त्यानुसार पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी सदर ठिकाणी छापा मारण्याच्या सूचना दिल्या। त्यावरून परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्रीमती आरती पवार, विनय सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे, पोलीस अंमलदार भागीनाथ वाघ, विष्णू गायकवाड, शिवानंद बनगे, अनिल काळे, विनय सोनवणे यांनी सदर छापा कारवाईचे नियोजन केले व मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने नवीन कायगाव येथील जय भवानी हॉटेल येथे जाऊन अचानक छापा मारून कारवाई केली असता तेथे एकूण 22 इसम हे अवैधरित्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पैशाच्या हारजीतवर जुगार खेळ खेळताना मिळून आले। नमूद ठिकाणी इसम नामे राहुल राजेंद्र वाघमारे राहणार माळचिंचोळा, सागर दशरथ कदम राहणार प्रवारा संगम, संतोष राजाराम घुसळकर राहणार सोनई, बाबासाहेब कचरू खाजेकर राहणार गंगापूर, गोपीनाथ गोविंद विटेकर राहणार हंडीनिमगाव, राहुल विश्वास पंडित राहणार घोडेगाव, अविनाश अशोक मिसाळ राहणार अमळनेर, गोरख सुभाष हिवाळे राहणार भिवधनोरा, जगन्नाथ सोनाजी दुसिंग राहणार वाळूज, ज्ञानेश्वर पोपट अवताडे राहणार बाबुळखेडा, नितीन प्रभाकर गायकवाड राहणार प्रवारा संगम, अकबर रशीद शेख राहणार कायगाव, राम मारुती काळे राहणार नेवासा पाटा, विश्वास दिलीप चंद्रनारायण राहणार नेवासा, ज्ञानेश्वर श्रीरंग माने राहणार जामगाव, गणेश कडू ढोबरे राहणार जामगाव, दत्तात्रय गोरख मगरे राहणार नेवासा, सीताराम शंकर म्हस्के राहणार बंगालपूर, विष्णू साहेबराव लोहगळे राहणार भिवधनोरा, महेश जानकीराम ढवळे राहणार नेवासा, छबू हौसीराम वाघाडीकर राहणार भेंडा व नितीन बबन जगताप राहणार नेवासा असे जुगार खेळ खेळताना मिळून आले। त्यांच्या ताब्यातून एकूण 14,33,670 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या पथकाने जप्त केला आहे। तसेच जुगार खेळ खेळण्याकरिता जागा उपलब्ध करून दिली म्हणून दीपक आसाराम बोरुडे, नवीन कायगाव अशा एकूण 23 इसमांविरोधात पोलीस ठाणे गंगापूर येथे महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्रीमती आरती पवार, विनय सोनवणे, पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे, पोलीस अंमलदार भागीनाथ वाघ, विष्णू गायकवाड, शिवानंद बनगे, अनिल काळे यांच्या पथकाने केली आहे।